हा संजय राऊत खासदार बनायला निघाला, स्कुटिनी मध्ये त्याला पास करून घेतला मी, इलेक्शन रोल मध्ये नाव नसताना. बांधवना हा खासदार व्हायला खर्च मी केला, आज रक्कम सांगणार नाही. आता फक्त ह्याने एवढंच सांगायचं बाकी ठेवलंय की बाळासाहेबांना शिवसेना प्रमुख म्हणून मीच नेमलं. यांची चारण्याची पण लायकी नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष आता थेट मानहानीच्या कोर्ट कचेरीपर्यंत पोहोचलाय. आणि याच प्रकरणात आज माझगाव कोर्टात झालेल्या सुनावणीत एक मोठी घडामोड समोर आली. नारायण राणे यांच्या वकिलाकडून संजय राऊत यांच्यासमोर तडजोडीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आज राणे यांचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ सतीश माने शिंदे यांना संजय राऊत यांची क्रॉस एक्झामिनेशन म्हणजेच उलट तपासणी करायची होती. मात्र त्याआधीच कोर्टासमोर सेटलमेंटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आता या प्रस्तावावर संजय राऊतांची भूमिका काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संजय राऊत यांनी मात्र स्पष्ट केलं की आमच्याकडे अजून कोणतीही ऑफर आलेली नाही, ऑफर आली तर त्यावर विचार करू. दरम्यान संजय राऊत यांनी या प्रकरणात कोर्टाकडे वेळ मागितला असून आता पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. संजय राऊत यांचे वकील सार्थक शेट्टी यांनी याबाबत माहिती दिली आहे. पण हे प्रकरण नेमकं सुरू कशामुळे झालं, त्यासाठी आपल्याला जावं लागेल जानेवारी 2023 मध्ये. भांडूप येथील अटल बिहारी वाजपेयी मैदानावर आयोजित कोकण फेस्टिवलच्या कार्यक्रमात नारायण राणे यांनी भाषण केलं होतं. या भाषणात राणे यांनी संजय राऊत यांच्या राज्यसभा खासदारकीबाबत गंभीर दावे केले होते. मी संजय राऊत यांना खासदार केलं असा दावा नारायण राणे यांनी केला होता. इतकंच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला बोलवून संजय राऊत यांना राज्यसभेवर पाठवायचं असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आपण कामाला लागलो असंही राणे यांनी म्हटलं होतं. तसंच संजय राऊत यांचं नाव मतदार यादीत नव्हतं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता असा दावाही राणेंनी केला होता. आणि त्याही पुढे जाऊन संजय राऊत यांना खासदार करण्यासाठी मी पैसे खर्च केले असं धक्कादायक विधान नारायण राणे यांनी केलं होतं. याच विधानामुळे आपली मानहानी झाल्याचा दावा करत संजय राऊत यांनी राणेंविरोधात मानहानीचा दावा केला. या प्रकरणात आज संजय राऊत यांनी कोर्टात आपली साक्ष नोंदवली. साक्ष नोंदवताना राऊत यांनी राणेंच्या आरोपांवर गंभीर आक्षेप घेतले. राणे यांनी आपल्या राज्यसभा उमेदवारीवर आणि निवडून येण्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. तसंच आपल्या राज्यसभा उमेदवारीवर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे केवळ वैयक्तिक बदनामी नसून निवडणूक प्रक्रियेवर आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखं आहे. राज्यसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असताना पैसे खर्च करून आपल्याला खासदार करण्यात आलं असं चित्र राणेंच्या वक्तव्यामुळे निर्माण झाल्याचा आरोपही राऊतांनी केलाय. आता या प्रकरणाची सुनावणी जवळपास अंतिम टप्प्यात आली असताना राणेंकडून तडजोडीचा प्रस्ताव का ठेवण्यात आला? संजय राऊत हा प्रस्ताव स्वीकारणार का, की मानहानीची कायदेशीर लढाई पुढेही सुरूच राहणार? याकडे आता राजकीय वर्तुळासह सर्वांचं लक्ष लागलंय.